नमस्कार मुलांनो. आज आपण भाषा म्हणजे काय ते शिकणार आहोत. भाषा म्हणजे आपले विचार, भावना आणि अनुभवांना व्यक्त करण्याचे साधन होय. एकमेकांशी संवाद साधण्यास, ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यास आणि संस्कृती प्रसारित करण्यास भाषा आपल्याला मदत करते. भाषा ही ध्वनी, शब्द आणि व्याकरणाच्या सहाय्याने तयार होते. म्हणजे पहाच ना, जर मला माझे विचार प्रकट करायचे आहेत किंवा मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत, तर मी त्या भाषेतून करू शकते. महाराष्ट्र हे भारतातील एक विविधतापूर्ण राज्य आहे, जेथे अनेक भाषा बोलल्या जातात. जरी मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असली, तरीही इतर अनेक भाषा आणि बोलीभाषाही आपल्या इथे प्रचलित आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त अजूनही भाषा बोलल्या जातात. त्या कोणत्या आहेत? त्या प्रमुख भाषा कोणत्या आहेत? ते आता आपण पाहूया. प्रमुख भाषा मराठी, हिंदी, उर्दू. मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. ही राज्यभरात बोलली जाते आणि महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळखही मानली जाते. हिंदी हिंदी ही राज्याच्या अनेक भागात, विशेषतः शहरी भागात व्यापकपणे बोलली जाते. ही भारताची राष्ट्रीय भाषा देखील आहे. उर्दू उर्दू भाषा मुख्यतः मुस्लिम समुदायामध्ये बोलली जाते. या 3 भाषा व्यतिरिक्त देखील आपल्या इथे बोलीभाषा सुद्धा आहेत. त्या कोणत्या आहेत ते पाहूया आपण. मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषाही महाराष्ट्रात बोलल्या जातात, ज्यात समाविष्ट आहेत कोकणी, वऱ्हाडी, मराठवाडी, खानदेशी, अहिराणी. कोकणी महाराष्ट्राच्या किनारी भागात बोलली जाते. वऱ्हाडी विदर्भ प्रदेशात बोलली जाते. मराठवाडी मराठवाडा प्रदेशात बोलली जाते. खानदेशी खानदेश प्रदेशात बोलली जाते. अहिराणी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात बोलली जाते. या आहेत आपल्या बोलीभाषा. शिवाय आपल्या इथे आदिवासी भाषा देखील प्रचलित आहेत. महाराष्ट्रात अनेक आदिवासी समुदाय राहतात, जे त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट भाषा बोलतात, जसे की गोंडी, भिल्ली. गोंडी विदर्भ प्रदेशात बोलली जाते. भिल्ली महाराष्ट्राच्या उत्तरेकडे बोलली जाते. महाराष्ट्र आणि मराठी भाषा या दोन्ही क्षेत्रात वेळोवेळी बदल होत गेले आहेत. या बदलांचा परिणाम मराठी भाषेच्या वापरावर, साहित्यावर आणि समाजव्यवस्थेवर झालेला आहे. आणि ह्या बदलांचाच परिणाम म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आणि तो कोणाला देता येतो आणि आपल्या भाषेला हा दर्जा केव्हा, कधी आणि कोणामुळे प्राप्त झाला ते आपण पाहूया. नमस्कार पालकांनो व बालमित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.